नमस्कार मित्रांनो, मी सोहम पवार. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेची नवीन नोंदणी आणि नूतनीकरण म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन आणि रिन्यूअल हे आता तुम्हाला वेबसाईटवरती, पोर्टलवरती बंद झालेलं दिसेल. म्हणजे तुम्ही आता नवीन नोंदणी करू शकत नाही आणि तुम्हाला तिथे मेसेज सुद्धा दिसेल की तुम्ही WFC म्हणजे जे काही सुविधा केंद्र आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचे कागदपत्रे जमा करून नोंदणी करावी लागेल, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता यामध्ये नवीन नोंदणी कशी होणार आहे, यामध्ये कोणकोणते कागदपत्रे लागतील, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही बांधकाम कामगारांच्या जे साईट आहे, वेबसाईट आहे, त्यावरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन आणि रिन्यूअल हे आता बंद करण्यात आलेलं आहे. तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. कारण इथे पहा नोटीस लागलेली आहे. नव्याने नोंदणी किंवा नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे. शेजारील आपलं जे काही तालुका आहे त्या तालुक्यांमध्ये आता कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याची नोटीस सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हे कामगार सुविधा केंद्र आहेत. संपूर्ण तालुक्यांमध्ये हे आहेत. आता यांना आपण कुठे आहे, कसं आहे ते पाहण्यासाठी इथे कॉन्टॅक्ट अस हा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तालुक्यांमध्ये कुठे आहे, ॲड्रेस काय आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. तर कॉन्टॅक्ट असमध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे पहा 350 तालुका वर्कर फॅसिलेशन सेंटर ॲड्रेस अँड इन्चार्ज कॉन्टॅक्ट डिटेल्स ही एक्सेल फाईल आहे. डाउनलोड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक्सेल फाईल डाउनलोड होईल. एक्सेल फाईल ओपन करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲप्लिकेशन एक्सेल व्ह्यूवर वगैरे असणं गरजेचं आहे किंवा PC-मध्ये एक्सेल असणं गरजेचं आहे. ओपन केल्यानंतर पाहू शकता इथे पहिल्यांदा सिरियल नंबर, त्यानंतर जिल्ह्यांची नावे आणि प्रत्येक तालुक्याचं नाव, असे 350 तालुक्यांचे इथे ॲड्रेस, प्रत्येक तालुक्यामध्ये कुठे हे केंद्र आहेत आणि त्या कोणाच्या तिथे रिस्पेक्टिव्ह पर्सन कोण आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला भेटेल. यांना तुम्ही फोन करा आणि आमची नोंदणी नूतनीकरण करायचं आहे, तिथे जाऊन त्यांना भेटू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तिथे जाऊन आपली नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये गेल्यानंतर या प्रकारची कागदपत्रे लागतील. कोणकोणती कागदपत्रे लागतील हे पहा. नवीन नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे, मूळ आधार कार्ड, त्यानंतर तुमचं 90 दिवस काम केलेल्याचं प्रमाणपत्र, तिसरं पासपोर्ट साईज फोटो, चौथं रेशन कार्ड. अशा प्रकारची ही 4 कागदपत्रे नवीन नोंदणी करण्यासाठी लागणार आहेत. आधार कार्ड, 90 दिवसाचं प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि रेशन कार्ड. 90 दिवसाचं प्रमाणपत्र काय असतं आणि कशा पद्धतीने असतं याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, तुमचं आधार कार्ड, 90 दिवस काम केलेलं प्रमाणपत्र आणि एक पासपोर्ट साईजचा फोटो. अशा प्रकारची ही कागदपत्रे तुम्हाला तालुका कामगार सुविधा जी केंद्र आहेत तिथे जाऊन न्यावी लागतील. एकदा कॉन्टॅक्ट करून जावा. त्यासाठी तुम्हाला जी काही फाईल आहे कॉन्टॅक्ट असची ती वेबसाईटवरती आहे. आता मी तुम्हाला दाखवली, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून एकदा जाऊन तुमची नोंदणी आता ऑनलाईन होणार नाही, तिथे जाऊनच तुम्हाला करावी लागेल. याच्यामध्ये जर काही बदल झाला तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की बनवण्यात येईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.